क्षेत्रात शिक्षण घेताना नेमकं कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं हे मला कुतूहल आहे. हा एक खूप छान प्रश्न आहे आणि जेव्हा कधी आम्ही विद्यार्थी आणि पालकांना भेटतो तेव्हा हा प्रश्न नक्कीच विचारला जातो. कारण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय शिकवलं जातं ह्याच्याबद्दल बाहेर इतकी जणं बोलतात, पण नक्की काय होतं कोणालाच माहीत नसतं. सर्वसाधारण समज असा आहे की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे जेवण बनवणे आणि इथून शेफ बनतात, जे खरंही आहे पण जे पूर्ण खरं नाही आहे. सो जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायला सुरुवात करता तेव्हा ह्यामध्ये मुख्यत्वे करून 4 महत्त्वाचे विषय असतात. हे ते 4 विषय आहेत जे एका कोणत्याही 5 स्टार हॉटेलमधले 4 महत्त्वाचे डिपार्टमेंट्स असतात. तर जसं आपण सगळ्यात पहिले विषय असतो ज्याला आपण फूड प्रोडक्शन आणि पातेसरी असं म्हणतो, म्हणजे किचन आणि बेकरी सोप्या शब्दामध्ये. तर इथे तुम्ही अगदी सुरी कशी पकडायची इथपासून ते इंटरनॅशनल क्युझिनपर्यंत सगळ्या गोष्टी शिकत असतात. तर पदार्थांची ओळख होणं, इन्ग्रेडियंट्स समजणं, वेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स कोणते असतात हे तुम्ही बेसिक ह्याची ओळख करून घेणं, त्याचं कटिंग कसं करतात, जेवण बनवण्याच्या वेगळ्या पद्धती कोणत्या आहेत ज्याला मेथड्स ऑफ कुकिंग असं म्हटलं जातं, ह्यापासून तुम्ही सुरुवात करता. आणि मग ग्रॅज्युअली तुम्ही कॉन्टिनेंटल, इंडियन आणि इंटरनॅशनल हे क्युझिन्स तुम्ही शिकता. बेकरीमध्ये तुम्ही अगदी बेसिक कुकीज, बिस्किट्स बनवण्यापासून ते केक्स, इंटरनॅशनल डेझर्ट्स बनवणे या गोष्टी शिकता. पुढचा विषय आहे फूड अँड बेवरेज सर्व्हिस. आता इथेच बऱ्याच जणांना असं वाटतं की फूड अँड बेवरेज सर्व्हिस करून माझा मुलगा काय वेटर होणार आहे का, आणि हा एक सर्वसाधारणपणे प्रश्न असतो. तर मला इथे असं खास नमूद करा असं वाटतं की पहिले तर मला हे सगळ्यांना सांगायचं की वेटर बनणं हे काही सोपं काम नाही आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये उभे आहात, तुम्हाला प्रत्येक जण हात वर करून त्यांचं काय ना काहीतरी ऑर्डर सांगतोय, तुम्हाला त्यांच्या ऑर्डरही घ्यायच्या आहेत. सूप बरोबरच तुम्ही आईस्क्रीम दिलं तर चालणार नाही आहे, त्यात सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणी बिल मागतंय तर कोणी तक्रार सुद्धा करतंय, आणि हे सगळं करत असताना चेहऱ्यावरती एक हास्यसुद्धा ठेवायचं आहे. आपण किती वैतागलोय किंवा टेन्शन आलं हे दाखवायचं नाही आहे. कोणत्या कस्टमरनी किंवा कोणत्या गेस्टनी येऊन विचारलं की बाबा हे गोड असतं का तिखट असतं, हे पिवळं असतं का हिरवं असतं, तर तो हे नाही बोलू शकत की मी विचारून सांगतो, म्हणजे त्याला त्या मेन्यूचं ज्ञानही असायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना, ही तारेवरची कसरत करत असताना बिझनेस कसा वाढेल, जास्तीत जास्त रेव्हेन्यू कसा वाढेल इकडे सुद्धा लक्ष द्यायचं. आपण हा जर आज विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ज्याला आपण एक शुशू असं करून जे बोलवतो त्या वेटरचं काम तितकं सोपं नाही आहे, आणि तो एक खूप रिस्पेक्टफुल जॉब आहे. पण ह्याचबरोबरनी मला हेही सांगायचं की 5 स्टार हॉटेल्समध्ये जेव्हा मुलं हॉटेल मॅनेजमेंट करून जॉईन करतात तेव्हा ते फक्त वेटरचं काम करण्यासाठी जॉईन नाही करत. त्यांचा जो जॉब प्रोफाईल ते जेव्हा सुरू करतात तेव्हा पहिले काही महिने त्यांना ॲज अ ट्रेनिंग म्हणून ही गोष्ट शिकावी लागते, पण त्यांचं मुख्य काम असतं रेव्हेन्यू. एक रेस्टॉरंट कसं चालवायचं, त्याचे ऑपरेशन्स कसे मॅनेज करायचे. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी बँक्वेट जर त्यांनी ॲज अ करिअर म्हणून जॉईन केलं तर हा बँक्वेटचा सेल कसा होतो, ह्या बँक्वेटमध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स कसे चालले जातात, लग्नापासून ते कॉन्फरन्सेसपर्यंत जेव्हा इव्हेंट होतात तेव्हा लागणारे वेगवेगळे सेटअप्स कसे मॅनेज करायचे, वेंडर मॅनेजमेंट कशी करायची, ह्या गोष्टी तो मुलगा फूड अँड बेवरेजमध्ये शिकत असतो. त्यानंतरचा पुढचा विषय तो फ्रंट ऑफिस. सर्वसाधारणपणे म्हटलं तर रिसेप्शन, पण हॉटेलचं फ्रंट ऑफिस हे फक्त रिसेप्शन पुरतं लिमिटेड नाही आहे. तुम्ही विचार करा, हॉटेलमध्ये 350 ते 400 रूम्स असतात. ह्या रूम्समध्ये आज मुंबईतलं ॲव्हरेज 5 स्टार हॉटेलचा रूम रेट हा 20,000 ते 35,000 रुपये आहे. ह्या रूम सेल झाल्या पाहिजेत, त्यासाठी रेव्हेन्यू टीम मागे काम करत असते, सेल्स टीम काम करत असते. रिसेप्शनवरती जे उभे असतात त्यांच्या ड्युटीज ह्या अशा असतात की आलेल्यांचे डॉक्युमेंटेशन चेक करायचे असतात. 26/11चा इन्सिडन्स झाल्यानंतर ह्या गोष्टी आणखीन क्रिटिकल झालेल्या आहेत. इंटरनॅशनल गेस्ट असतील तर त्यांचे पासपोर्ट चेक करणं, त्यांचा विजा चेक करणं, त्यांचे पेमेंट्स हँडल करणं, हे सगळं करत असताना ते कम्युनिकेशन मेंटेन करणं. तुमच्याकडे एखादा गेस्ट अमेरिकेतनं पण येणार आहे, रशियातनं पण येणार आहे, जपानमधनं पण येणार आहे, आणि सगळेच इंग्लिश बोलतील असे नसणार आहेत, तरीसुद्धा त्यांना ती त्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे काम फ्रंट ऑफिसची मुलं करत असतात. आणि त्याचं ट्रेनिंग तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मिळत असतं की तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कशी मेंटेन करायची, तुमची बॉडी लँग्वेज कशी असावी, तुमचे कम्युनिकेशन स्किल इफेक्टिव्ह कसे असावे, या गोष्टी तुम्ही फ्रंट ऑफिसमध्ये शिकता. आणि चौथा विषय आहे तो म्हणजे अकोमोडेशन मॅनेजमेंट. सर्वसाधारणपणे त्याला हाऊसकीपिंग म्हणून म्हटलं जातं, पण हाऊसकीपिंग म्हणजे झाडू मारणे का, तर असं नाही आहे.
हॉटेल मॅनेजमेंट करताना बरेच पालक आम्हाला विचारतात आमच्या मुलांना टॉयलेट साफ करावं लागेल का, तर असं नाही आहे. ओके. ही मुलं जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करून हाऊसकीपिंग जॉईन करतात तेव्हा ते साधारणपणे सुपरवायझरी किंवा असिस्टंट सुपरवायझरी लेवलला जॉईन करत असतात. त्यांच्या हाताखाली बरीच माणसं काम करत असतात. एखादी गेस्ट रूम, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, त्या गेस्ट रूमचा रूम रेट किती आहे, ह्या रूम रेटवरती जेव्हा एखादा गेस्ट त्या रूममध्ये राहिला आहे तो त्याला सगळं परफेक्टच हवं आहे. मी एकदम एक मिश्किलचं उदाहरण देईन. वडापाव आपण विकत घेतला आणि मिरची नाही मिळाली तरी आपण बोलतो की मिरची का नाही दिली म्हणून. बरोबर. तिथे जेव्हा तुम्ही 35,000 रुपये एका रात्रीसाठी खर्चणार आहात तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीकडे बघणारच आहात की मला सगळ्या सुखसोयी अगदी परफेक्टच मिळायला पाहिजेत. बरोबर. हे परफेक्शन मेंटेन करण्यासाठी तशा प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. तेव्हा ही मुलं जेव्हा हाऊसकीपिंगसाठी तिकडे काम करतात तेव्हा ते टॉयलेट साफ नाही करत, परंतु त्यांना त्याचं नॉलेज असतं कारण त्यांना ते करून घ्यायचं असतं. आणि कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला कोणाकडून करून घ्यायची आहे तेव्हा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणून तुम्ही ते शिकता, पण आयुष्यभर तुम्ही ते काम नाही करणार. त्यामुळे आज पालकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की एक मुलगा किंवा मुलगी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करते तेव्हा त्याचं भविष्य हे सुपरवायझरी आणि मॅनेजरियल लेवलचं आहे. त्याचं भविष्य हे केवळ फक्त बेड बदलणं किंवा ट्रे कॅरी करणं इथपर्यंत लिमिटेड नाही आहे. आणि ह्याच बरोबरीने एका हॉटेलमध्ये सेल्स डिपार्टमेंट असतं, मार्केटिंग असतं, HR असतं, फायनान्स असतं. या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या मुलांना संधी मिळू शकते. तर जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करता तेव्हा सर्वसाधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत असता. तर मंडळी, आपल्याबरोबर आज होते सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजचे प्रिन्सिपल, ज्यांनी आपल्याला एवढा वेळात वेळ काढून इतकी सुंदर अशी माहिती मोजक्या शब्दात आणि थोडक्यात मांडली. हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, सहयोग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी या कॉलेजला भेट द्या आणि तुमच्या काही शंकांचं निरसन असेल तर ते निरसन